धाराशिव जिल्ह्यात पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार नाच गाण्यात व्यस्त। नागरिकांना संकट असतानाच जिल्हाधिकाऱ्यांचं बेजबाबदार वर्तन समोर येतंय। नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचं हा व्हिडिओ समोर आलाय। महसूल अधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। धाराशिवमध्ये भीषण पूरस्थितीनंतर लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात व्यस्त आहेत। 24 सप्टेंबर रोजी एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। कीर्तिकिरण पुजार असं या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। जिल्ह्यातील प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असते। जिल्हाधिकाऱ्यांनीच बेजबाबदार वर्तन केल्यानं सामान्य नागरिकांनी प्रशासनाकडून कोणती अपेक्षा ठेवायची? सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले। त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत, बागडतायत। आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार सांगा? विशाळ प्रशासन याला म्हणतात। शेतकरी संकटात कलेक्टर नाचतोय, यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? हेच दाखवत आहे यांचं गांभीर्य काय आहे। मंत्री किती जाऊन बांधावर नाचले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीने वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे। म्हणूनच तर अशा पद्धतीनं त्यांचा डान्स करतानाचा फोटो दिसतो।